नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत साताऱ्यातील सैदापूर येथे आणि तिथल्या निहाल नगर मध्ये आज आपण 16 सख्यांचा साजरा करणार आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. कसं वाटतंय सगळ्यांना? छान वाटतंय की नाही? मग हुकमाची राणी होणार की नाही? त्याच्यासाठी चालूय आपण इथं. हा, पण हुकमाची राणी होणं इतकं सोपं नसतं. बरेचसे खेळ असतात, त्या खेळातून ते खेळ एक एक खेळ पार करून मग शेवटच्या खेळापर्यंत पोहोचायचं असतं आणि मग त्यातून जी विजेती होते ती होते अर्थात हुकमाची राणी आणि ती विराजमान होते या मानाच्या खुर्चीवरती. आता जिला जिला ह्या मानाच्या खुर्चीवरती विराजमान व्हायचंय आणि छान फोटो बिटो काढायचे, हा हो की नाही? हा, तर अशा सगळ्या ताईंनी या बरं आपल्या पहिल्या खेळामध्ये लवकर पटापटापटा या. आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई जाणार पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहे. हा, तर आता पहिला खेळ मी तुम्हाला सांगतो. पहिल्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच कप. खेळाचं नाव काय? ए गप माझाच कप. मला का ओरडली? हा, ना नाव सांगितलं. अच्छा, हा, मला वाटलं माझ्यावर ओरडली. तर सुरू करूया. हे आपल्या खेळाचं नाव आहे. खेळ असा आहे की तुम्हाला नंबर दिले गेले असतील ना. हा, मी नंबर बोलणार, त्या नंबराच्या दोन्ही ताई पुढे यायचे. ही जी सफेद लाईन दिसते, हा, तिथे येऊन उभं राहायचे आणि तिथे संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला दोन्ही ताईंना तिथे नृत्य सादर करायचे. ओके, आणि जसं संगीत थांबेल तसं तो ग्लास उचलायचा आहे, तो पेपर कप, आणि आपल्या जागी येऊन उभं राहायचंय. जी ताई तो पेपर कप घेऊन आपल्या जागी येईल ती जाणार आहे पुढच्या खेळामध्ये आणि दुसरी ताई बाद. अशा 5 ताई जिंकणार आहेत, 5 ताई बाद होणार आहेत. ठीक आहे, तर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. तर पहिला नंबर आहे 3. हे एवढंच करायचं आपण. हा, लवकर. काय झालं? हारली मी. हारली? मग तू बोलत बसलीस माझ्याशी. आणि आता त्याच्या पुढचा नंबर आहे 1. मीच नाचतो एकटा. अरे लवकर आपापल्या जागीचा पटकन. हा, तुझा नंबर आहे 4. सगळ्यांच्या स्टेप सारख्याच आहेत. एक ताई फक्त टाळ्या वाजवते, एक ताई असं करते आणि दुसरी ताई असं करते. बाकी हा रिदम सारखाच आहे. हे बघ, हे ताई असं. हा, मग हे बाबे झालं, एवढंच होतं. हा, ठीक आहे, या लवकर. ताई बाद झालेली आहे, तू बसू शकते. ओके, पुढचा नंबर आहे 2. ए हॅलो,
सोडा काही बाद झालेली आहे, तू बसू शकते. आणि आता शेवटचा नंबर तो आहे 5. अरे बापरे, व्हेरी गुड. हो हो. ये पाच. लगेच हा. आणि ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. ओके, व्हेरी गुड. 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आता तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. खेळाचं नाव आहे सासूर माहेर. हे सासूर माहेर. सासर माहेर हे सासर माहेर. हा ताई, खेळाचं नाव सासर माहेर सासर माहेर. माहेर. ओके, हा हा खेळाचं नाव व्यवस्थित घ्यायचं नाव. रेडी, 1 2 3. सासर माहेर हो सासर माहेर. बर, ठीक आहे, हरकत नाही. हा, आता आपण आहोत सासरमध्ये. हे माहेर आहे. ओके, माहेर म्हटलं की माहेरमध्ये उडी मारायची आहे. सासर म्हटलं तर सासरमध्ये उडी मारायची. जी ताई चुकेल ती ताई बाद, आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके, चला रेडी. तयार तुम्ही नक्की? ओके. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. या ताई आणि ह्या ताई आऊट झालेल्या आहेत. पाय बघा तुमचा, त्याच्यामुळे तुम्ही आऊट. हा, त्याच्यामुळे ताई ती पण बाद झालेली आहे. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. आता ग काय करायचं? ताई तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. व्हेरी गुड. ओके, आणि खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं, कारण त्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं की तुम्ही आलेल्या आहात ह्या शेवटच्या खेळामध्ये. आणि हा खेळ तर आपण खेळणार आहोतच, पण त्याआधी आपण दोन्ही ताईंबरोबर जरा गप्पा मारूया. त्यांच्याबद्दल थोडं जरा जाणून घेऊया. त्यांच्या माहेरपणाविषयी जरा थोडं जाणून घेऊया आपण. तर सगळ्यात आधी ही ताई. ताई तुझं नाव सांग. माझं नाव तेजस्विता प्रसेनजित घोलप. तेजस्विता ताई, माहेर कुठलं? माहेर साताराच आहे. माहेर सातारा. हो. आणि सासर? सासर ही साताराच. माहेर सातारा, सासर ही सातारा. लव्ह मॅरेज माझं. मी काही बोललो नाही, मी काही बोललो नाहीये. लव्ह मॅरेज, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. कशी सुरुवात झाली? इकडे जवळच आम्ही सैदापूरमध्येच राहतो. हा. आणि 2007 साली माझे पप्पा शिक्षक आहेत. त्यांची ट्रान्सफर होत राहते दरवर्षी. तसं आम्ही फिरत होतो एक 2-3 वर्षाच्या अंतराने. आणि मग त्यानंतर साताऱ्यात आलो. अच्छा. माझे पप्पा अपडाऊन करत होते. भुईंज जवळच गाव आहे इकडे. भुईंज टू सातारा अपडाऊन करत होतो. आम्ही इकडेच राहिलो. तर सेम टाइम 2007 मध्ये जेव्हा आम्ही इकडे राहायला आलो, माझे हजबंड ते पण सेम कॉलनीमध्ये 2006 मध्ये ते राहायला आले होते. ओके. आणि मग त्यानंतर हळूहळू आणि असंच रिलेटिव्ह मध्येच निघाले. म्हणजे ओळख झाली, येता जाता सगळ्यांच्या घरातल्यांच्या ओळखी झाल्या, आमचीही ओळख झाली. आमचं कॉलिंग सुरू होतं. मग असं बोलणं वाढत 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 गेलं. आणि मग त्यानंतर आणि मग तिथे हळूहळू सुरू जुळले. जुळले, ऋणानुबंध जुळले. मग घरी कधी सांगितलं? मग ऍक्च्युली आमचं असं ठरलं, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे MSc वगैरे कम्प्लीट होईल त्याच्यानंतर घरी सांगायचं. ओके. पण
त्यांचं एमटेक तोपर्यंत कम्प्लीट झालेलं बरोबर. आणि त्यांना म्हणजे असं करून टाकूयात लग्न, की असं इतका वेळ कशाला थांबायचं तुला MSc होईपर्यंत वगैरे. ओके. हा. तर मग लग्न केलं, म्हणजे घरातल्यांची परमिशन वगैरे घेऊन लग्न केलं. ओके. आणि मग अच्छा असं BSc झाल्यानंतर लग्न झालं, मग त्याच्यानंतर पुढे शिक्षण आणखी कंटिन्यू चालू आहे. अरे वा, व्हेरी गुड, क्या बात आहे. शिक्षण चालू आहे हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी भाऊजींचा सपोर्ट. सगळ्यांचा सपोर्ट. ओके. कसं आहे भाऊजींचा स्वभाव, कसं आहे? छान आहे, छान आहे. तापट आहे. पण का तापट आहेत ते, म्हणजे काय असं? त्यांना राग येतो पटकन त्यांच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही झाली की. हा. ओके. मग तू रागवते कधी त्यांच्यावर? रागवते कधीतरी. रागवते. ओके. मग ते कसे मग त्यावेळेस शांत बसून घेतात, शांत बसून? मग मीच फक्त बोलत असते. पण तेच असतं ना, संसार होत असतो ना. एक कोणीतरी रागवले की आपण शांत राहायचं असतं, दोन्ही रागवले की मग वांदे होतात, हे की नाही? वा, व्हेरी गुड. असा तुमचा छान सुखाचा आनंदाचा संसार सुरू राहू देत. काय सांगशील माहेर बद्दल? माहेरी सुद्धा सगळं छान आहे. माझे आई वडील माझे शिक्षक आहेत, आता रिटायर्ड आहेत. बहीण आणि भाऊ आहे, दोघांची लग्न झालेली आहे. ओके. भाऊ जयपूरमध्ये असतो आणि बहीण मुंबईमध्ये असते. अच्छा. पण मग आता सासरी तू आता किती वर्ष झाली लग्नाला म्हणतेस? 13 वर्ष झाली. 13 वर्ष झालेली आहेत. किती मिस करतेस आईला? आता भरपूर सासर आणि miss माहेर करते. इथे जवळच असलं, जवळच आहे, एक कॉलनी सोडून आमचं अंतर आहे. आठवण आली की लगेच माहेरी जाते. हा, जात असते, पण असं राहायला छान असं मिळत नाही. तिथल्या तिथंच असल्यामुळे पण जाते मी वर्षातून एखाद्या दुसऱ्या वेळेला असं राहायला छान जाते. पण असा कुठला एखादा प्रसंग तुला सांगावं असं वाटतं आता इथे? ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहेत, खूप शिस्तप्रिय पहिल्यापासून. आणि त्यांना असं एक्सपेक्ट नव्हतं की माझं लव्ह मॅरेज होईल वगैरे. म्हणजे घरी बाकी सगळी मोकळीक होती, पण असं एक्सपेक्टच नव्हतं की लव्ह मॅरेज करेल ही वगैरे. जेव्हा BSc झाली आमच्या दोघांचं ठरलं की घरी आता तुझ्या सांगायचंय, तर आमचं ठरलेलं की दोघांनी ऍट अ टाइम, तू तुझ्या घरी सांग, मी माझ्या घरी सांगतो. ओके. पण त्यांना का कोणाच ठाऊक त्यांना सांगताच आलं नाही. मी माझ्या पप्पांना बोलून बसले, तर पप्पांनी त्यावेळेला काहीच रिॲक्ट केलं नाही. पप्पा खूप शांत झालेले आणि त्यांनी मला, मम्मी पण भयंकर डेंजर. तर मम्मीनी पण काही म्हणजे मी सांगितलं नाही मम्मीला, पप्पांनीच मम्मीला सांगितलं परस्पर. आणि मग असं करत झालं, म्हणजे घरी विषय झाला. त्यांच्या घरी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या घरी कळलं, असं भाया कळलं. आणि मग त्याच्यानंतर लग्नासाठी वगैरे बोलणी करायला एकमेकांच्या घरी येणं जाणं झालं. मला ऑलमोस्ट वाटत होतं की घरचे नाहीच म्हणणार 100%, पण आमचा डिसिजन असा होता की ठीक आहे, नाही लग्नाला परमिशन दिली तर आपण नाही लग्न करायचं, आपण म्हणजे तूही लग्न करायचं नाही, मीही लग्न, असं. आणि मग असं करत लग्नाचा दिवस आला. अगदी 15-20 दिवसात लग्न ठरलं. लग्नाच्या हळदीच्या दिवशी वगैरे असं एक्सपेक्टच नव्हतं, म्हणजे की सगळं अगदी घरात नॉर्मल. भलेही मम्मी खूप चिडचिड करत होती, पप्पांची चिडचिड सुरूच होती, पण ऍक्च्युली जेव्हा हळद सुरू होती सगळेजण अगदी धाई मोकलून रडत होते, अगदी मी सुद्धा आणि वडील, म्हणजे सगळेच जण खूप खूप म्हणजे भयंकर. असं मलाच एक्सपेक्ट नव्हतं तेव्हा की असं काही घडेल. मग घरातल्यांनी परमिशन ही दिली, लग्नही छान लावून दिलं आणि आता सगळं खूप छान आहे. वा वा, खूप छान आहे ना. मुलं आहेत आता मला. ओके. आता म्हणजे मी एवढा एक्सप्रेस नाही करू शकत, पण भयंकर इमोशनल होते सर. पण कसं वाटतं आता हे सगळ्या आठवणी ताज्या झाल्या, मनातलं व्यक्त झालीस, कसं वाटतं? खूप बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय की नाही? मला पण छान वाटतंय ताई, जेव्हा तुम्ही सगळ्या ताई असं छान बोलताना. आता आपण गप्पा मारूया या ताईंसोबत. ओके ताई, तुझं नाव सांग. माझं नाव निकिता गिरीधर महामुनी. बरं, काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? माझे वडील. काय सांगशील बाबांबद्दल? मी घरात एकटीच आहे, मला भाऊ नाही, बहीण नाही. मी, मम्मी आणि पप्पा इतकीच माझी फॅमिली आहे. आम्ही तिघच आहोत. अच्छा, तिघच जण. हो, त्यामुळे माझं सगळं काय ते आई वडीलच. आई बाबाच आहे, पण त्यातून सुद्धा बाबांना जास्त मिस करते. हो. किती वेळा फोन होतो दिवसातून बाबांना? पूर्ण दिवस त्यांनाच कॉल असतो माझा. हो का? डोळे पाणवलेत तुझे? हो. काय सांगशील बाबांबद्दल? माझी आई 7 वर्षाची असताना गेली, त्याच्यानंतर तिथून पुढचा सगळा प्रवास माझ्या बाबांनीच केलाय माझा आतापर्यंत. काय असं एखादा प्रसंग सांगावंसं वाटतं इथे तुला बाबांबरोबरचा? बाबा माझे LICत होते कराडला. शाळेत जायचं नव्हतं, त्यांच्या पाठीमागं जायचं. मग इथून सातारा ते कराड मला ते ट्रकनी घेऊन जायचे त्यांच्याबरोबर, आणि ट्रकनीच घेऊन यायचे. आणि पुन्हा ट्रकने घेऊन येत. हो.
शाळेत जायचीच नाही? नाही. का? नको वाटायचं शाळेत जायला. पण मग आज काय सांगशील बाबांबद्दल? या माध्यमातून बाबांना काय सांगावंसं वाटतंय तुला? काय नाही, इथून पुढे काय असेल ते माझं सगळं बाबांसाठीच आहे. बाबांसाठीच आहे. कसं वाटतंय आज मनातलं व्यक्त झालीस? कसं खूप वाटतंय? छान वाटतं. छान वाटतंय? नक्की? हो. मला पण ते खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलून. पण आता आपण शेवटच्या खेळाला आपण सुरुवात करूया. हां, चला मग जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. तर हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावरती नाचत नाचत जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचायचे. जास्तीत जास्त स्ट्रॉ, आणि एका वेळी एकच स्ट्रॉ, एक हात मागे. कमीत कमी वेळेमध्ये जी काही जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळले? नक्की? ओके, तर आता मग सुरू करूया. आणि म्युझिक प्लीज. एक हात मागे, हा एक हात मागे, हा हात मागे. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. माझ्या केसात तर पडणारच आहेत, माझ्या केसातून आहे ना. व्हेरी गुड. तुझे लेने को आयलो. हा, व्हेरी गुड. क्या बात आहे. नाचत राहायचंय, नाचत राहायचंय, नाचत राहायचंय. खाली पडून नाही घ्यायचे, खाली पडून नाही घ्यायचे. हा, नाचत राहायचंय. हा हा, गोल फिरायचंय. हा, जागेत गोल फिरायचंय. ए! अजून कुठे? हा, एक मिनिट, एक मिनिट. हा, अजून एक मिनिट. साठ. एक. 10. 35, 36, 37, 38, 39, 56. अच्छा, खाली येते. हा, एक मिनिट, एक मिनिट. 57. अजून कुठे बघू दे. ताई इथं फिर, ताई इथं फिर. 57. थोडा जरा वेग लावला असता. हा, हरकत नाही. व्हेरी गुड. आणि आताच 57 आणि 60 निर्णय तुमच्या समोर आहे. उपविजेती ठरलेली आहे ही ताई आणि विजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. थोड्यासाठी थोडक्या करता गेलेली आहे, पण हरकत नाही. खेळ हा खेळ असतो. छान वाटलं. खूप छान वाटलं. हो. उपविजेती झालेली असतो. हो. त्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची. नक्की नक्की. भाऊजींना द्यायची. त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा. मी नाही बोललोय आई, मी बोललेलो नाहीये. या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई हुकमाची खूप राणी? छान वाटते. छान वाटतंय. हो, वाटलं होतं तू हुकमाची राणी होशील? वाटलंच होतं होणार. वाटलं होतं? हो, क्या बात आहे. हा असा कॉन्फिडन्स पाहिजे. व्हेरी गुड. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मिस्टरांना मिस्टरांना. काय सांगशील? हुकमाची राणी राहते. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा. ताईंनो, कसा वाटला आजचा हा भाग? आवडला की नाही? मला खात्री आहे नक्कीच तुम्हाला आजचा हा भाग आवडला असणार. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम, त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सख्यांचा. सोहळा सख्यांचा हो हो